श्री स्वामी समर्थ। एका गरीब शेतकऱ्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. कर्ज, दुष्काळ आणि निराशा. पण स्वामी समर्थांच्या एका वाक्याने त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. काय घडले होते ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. श्री स्वामी समर्थांची कृपा. एक गरीब शेतकरी अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला होता. त्या वर्षी दुष्काळ पडल्यामुळे त्याची शेती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. घरात अन्न नव्हते आणि कर्जाचा डोंगर वाढत होता. तो स्वामींच्या चरणी जाऊन रडत म्हणाला, स्वामी, आता माझ्याकडे काहीच उरले नाही. माझ्या कुटुंबाचे पालनपोषण कसे करू? स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, काळजी करू नकोस, श्रद्धा ठेव आणि तुझ्या कामात कसूर करू नकोस. शेतकरी नमस्कार करून घरी परतला. स्वामींच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने पुन्हा मेहनत सुरू केली. काही दिवसांनी अचानक चांगला पाऊस पडला. त्याच्या शेतातील पीक भरभरून आले, कर्ज फेडले गेले आणि घरात सुख समृद्धी परत आली. तेव्हा त्या शेतकऱ्याला समजले की संकट कितीही मोठे असले तरी स्वामींवरील श्रद्धा आणि मेहनत कधीही वाया जात नाही. तर या कथेची शिकवण काय आहे? स्वामींवर विश्वास ठेवा, पण प्रयत्न करणे कधीही सोडू नका. श्रद्धा आणि कर्म याची साथ असेल तर यश नक्की मिळते. श्री स्वामी समर्थ. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.